हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी। ही आपण सांडगे वर्षभरासाठी बनवत असतो आणि ही भाजी चवीला खूप छान लागते आणि अगदी आपल्याला बोटेसुद्धा आपण चाटून खाऊ अशी मस्त भाजी ही तयार होते। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी हे सांडगे टाकायचे आहेत। हे सांडगे छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल की सांडगे आता हे परतून कशाला घ्यायचे, तर डायरेक्ट आपण शिजून घेऊ शकतो, पण तसं नाही। जर असं तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं की पटकन भाजी शिजते आणि चवसुद्धा खूप छान लागते। त्यामुळे तेल सुटूपर्यंत छान असं एकसारखं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, छान असा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। ह्या अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। हे असे लालसर रंग येईपर्यंत छान असं आपण मस्त भाजून घ्यायचं आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ ॲड केलेली आहे, अर्धा चमचा हळद पूड आणि 2 बारीक चिरलेले कांदे। आता हे छान असं मस्त तेलामध्ये लालसर रंग होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हिंगपूड ॲड केलेली आहे। हिंगपूडमुळे खूप छान भाजीला टेस्ट येते। हे बघा, असं छान असं कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये आपले जे सांडगे आहेत तेलामध्ये फ्राय केलेले ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे। इथे मी 3 चमचे घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे छान असं आता एकसारखं आपण परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये गार पाणी ॲड करायचं नाही। गार पाणी ॲड केलं तर टेस्ट बिघडून जाते। त्यामुळे दुसरीकडे आपण गरम पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करायचं आहे। आता याला झाकण लावून छान असं एक 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, असं छान असं शिजून झालेलं आहे आपलं। ही आता आपली सांडग्याची भाजी चमचमीत चटकदार तयार झालेली आहे। गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।